शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी आज माझ्या घरच्या बागेतून हा व्हिडिओ तेल्या या विषयावर बनवतो आहे. तर शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी बांधव तेल्या हा बुरशीने रोग आहे असं समजून बुरशीनाशकाची फवारणी करतात, पण त्याचे तेल्या नियंत्रणासाठी रिझल्ट येताना दिसत नाहीत. तर शेतकरी बांधवांनो, तेल्या हा खरं तर जीवाणूजन्य रोग आहे. त्याला बॅक्टेरियल ब्लाइट असे म्हणतात. आणि हा तेल्या झॅन्थोमोनास ऑक्सिनोपोडिस पुनिकी ह्या जीवाणूमुळे येतो. आणि ज्यावेळी तेल्याला तापमान 28 ते 32 डिग्री सेल्सिअस तयार होतं आणि आर्द्रता साधारण 80 ते 90% जाते, त्यावेळी जे तेल्याचे जे जीवाणू आहेत ते सक्रिय होतात. खरं तर तेल्याचे जीवाणू हे वर्षभर मातीमध्ये जिवंत असतात आणि ज्यावेळी त्याला हे तापमान 28 ते 32 आणि आर्द्रता 80 ते 90% तयार होते, त्यावेळी ते तेल्याचे जीवाणू सक्रिय होतात. तर खरं तर ह्याचा तेल्याचा प्रसार कसा होतो हे आपल्याला ह्या व्हिडिओत आपल्याला सांगायचं आहे तुम्हाला. तर तेल्याचे जे नर्सरीवाले रोपं बनवतात ते मदर प्लांट काही वेळा जुन्या बागा झाल्या असतात, निमॅटोडच्या असतात किंवा तेल्याग्रस्त बागा असतात किंवा मर रोगाच्या बागा असतात. अशा बागावर ते गोट्या बांधतात आणि त्या बागा जुन्या पण असतात. अशा बागावर गोट्या बांधल्यामुळे खरं तर रोपं आणताना त्याचा मुख्यतः प्रसार होतो. दुसरं म्हणजे जे छाटणीला मजूर येतात, ते छाटणीला मजूरसुद्धा येताना तेल्याग्रस्त बागेतून जर आपल्या बागेत आले तर त्यावेळीसुद्धा त्यांच्या कात्री या माध्यमातून असेल, कपडे या माध्यमातून असेल, त्यांचे बूट असेल, चप्पल असेल ह्या माध्यमातून होतो. तसेच तेल्याग्रस्त बागेतली जर अवजार आपण वापरली, समजा ट्रॅक्टर असेल, रोटर असेल किंवा अजून काही अवजार असतील, त्या बागेतली जर अवजारे वापरली तरीसुद्धा त्या बागेतून आपल्या बागेत प्रसार होतो. तसेच वारा असेल, पशु असतील, प्राणी असतील, पक्षी या माध्यमातून सुद्धा होतो. तसेच तेल्याग्रस्त बागेतली जर ती व्यक्ती आपल्या बागेत आली तर आपल्या बागेत सुद्धा तेल्याचा प्रसार होतो. तर अशा प्रकारे तेल्याचा प्रसार आपल्या बागेत होतो. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसंच आपल्याला तेल्या नियंत्रित कसा करायचा ते मी पुढील व्हिडिओत सांगणार आहे. तो आत्ता ह्या व्हिडिओत सांगितलं तर व्हिडिओ मोठा होणार आहे. त्यासाठी आपल्याला तो सविस्तर एक चांगला व्हिडिओ देणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेल्या नियंत्रित कसा करायचा आणि ते ज्या उपाययोजना आहेत ती स्वतः मी माझ्या बागेत केल्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला रिझल्ट मिळाले. त्यासाठी आमच्या चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ अवश्यपणे पहा. धन्यवाद.